महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने दादरच्या योगी सभागृहामध्ये राखी प्रदान सोहळा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला विशेष उपस्थित होते। राज्यामधल्या महिलांनी पाठवलेल्या राख्या या मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आल्या। रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ, आशिष शेलार आणि इतर भाजपचे महत्त्वाचे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये राजकीय रणकंदन सुरू झाले। राष्ट्रवादीनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यामध्ये आता शिवसेनेने उडी घेतली आहे। प्रशासनाच्या कारभारावर शिवसेना नाराज आहे आणि कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवर शिवसेनेने आक्षेप घेतलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले। भारतीय संघाला खेळ मंत्रालयाने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना खेळायला हिरवा कंदील दिलाय आणि पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा राऊत यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठी उलाढाल होते, त्यामुळेच हे सामने घेतले जात आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली। औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांना अचानक झटका आला। संजय राऊत यांनी आपल्याला देशभक्ती कळते असं सांगून मोदींवर टीका करू नये। खेळ आणि रक्त आम्ही एकत्र आणत नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। मंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। ही भेट अराजकीय होती असं सामंतांनी म्हटलंय। अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत, पण या कमिटीचा कोषाध्यक्ष विश्वस्त मी असल्यामुळे नियोजनाच्या संदर्भात आम्ही बैठक घेतली असं उदय सामंत यांनी सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 दिवसांपूर्वी भेट झाली आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली आहे। गणेशोत्सव कालावधीमध्ये शाळा महाविद्यालयांच्या ज्या परीक्षा नियोजित आहेत त्या तात्पुरत्या रद्द कराव्यात आणि पुढे ढकलाव्यात अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे आणि याच संदर्भात एक निवेदन आशिष शेलार यांना देण्यात आल्याचं अमित ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आले। संजय राऊत कुणालाही पत्र लिहू शकतात, त्यांचा सध्याचा अभ्यास पाहता ते परलोकातील यंत्रणांनाही पत्र लिहितील असा टोला लगावलाय आशिष शेलार यांनी। स्पर्धेमध्ये भारताने खेळू नये असं करू शकत नाही, त्यामुळे खेळाडूंवर परिणाम होतात, दबाव निर्माण होतो असं आशिष शेलार यांनी म्हटलं भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर। मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख यांनी विरोध केलाय। ते आक्रमक झालेत। पालकांसोबत मिळून त्यांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केले। विधिमंडळामध्ये रमी खेळण्याच्या प्रकरणावरून माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस दिली आहे। विधानसभेमध्ये कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता। रोहित पवार यांनी या नोटीसबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे। मानहानीची जर इतकी काळजी होती तर मग पत्ते खेळण्याचे कुटाणे केले कशाला हा सवाल रोहित पवार यांनी केला। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष बदलणं म्हणजे नादी लावण्याचा खेळ आहे, फक्त खांदेपालट आहे अशी टीका केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी। सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर 27 ऑगस्टला मुंबईत धडकू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। ठाकरे बंधू गणपती बाप्पाच्या पूजेसाठी एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, बाप्पा सगळ्यांना बोलावतो असा टोला लगावलाय गुलाबराव पाटील यांनी। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानाची घोषणा करण्यात येणार आहे। वर्षानुवर्ष अतिक्रमण असलेली घरं नियमित केली जाणार आहेत। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 15 दिवस अभियान राबवण्यात येणार आहे। पहिल्या 5 दिवसात पाणंद रस्त्यांचा प्रश्न सोडवला जाणार आहे।
आणि मुंबईतल्या खड्ड्यांवरून अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मुंबईतल्या खड्ड्यांसाठी महानगरपालिकेच्या एफडी तोडण्यात आल्या, पण खड्डे कमी झाले नाहीत। कंत्राटदारांनी मुंबईच्या रस्त्यांची वाट लावली असं दानवेंनी म्हटलंय। आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। यामध्ये भाजपनं पुन्हा एकदा रडीचा डाव खेळल्याचा आरोप शरद पवार गटानं केलाय। शहरी भागामध्ये लहान तर उपनगरामध्ये मोठे प्रभाग करण्यात आलेले आहेत। भाजपच्या खासदार आणि आमदारांनी पुण्याचा खेळखंडोबा केला असा दावा, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केलाय। आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे। चंद्रकांत पाटील हे आतापर्यंतच्या उपसमितीचे अध्यक्ष होते, मात्र आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे। या समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यासह एकूण 11 मंत्र्यांचा समावेश आहे। आणि नागपूरमधून निघालेली मंडल यात्रा हिंगोलीतल्या वसमतमध्ये दाखल झाली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात याचं स्वागत केलं। मंडल आयोगामुळे ओबीसींचा सर्वांगीण विकास झाल्याचं यावेळेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी म्हटलं। जळगावमधले एकेकाळचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी राळेगण सिद्धीला जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली। राहुल गांधी यांच्या मतदान यादीतील घोटाळ्यासंदर्भात आंदोलनाला पाठिंबा द्यावा अण्णा हजारेंनी अशी विनंती त्यांनी केली, पण यावेळेस अण्णा हजारे यांनी शिवराम पाटील यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नसल्याचं सांगितलं जातं। संभाजीनगरमधले ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपे यांनी पक्षाला राजीनामा दिलाय। त्र्यंबक तुपे शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा आहे, पण शिवसेनेतले 150 पेक्षा जास्त पदाधिकारी त्यांच्या प्रवेशाला आक्षेप घेणार आहेत असं निवेदन त्यांनी एकनाथ शिंदेंकडे पाठवलं। त्यामुळे हा पक्षप्रवेश होणार की नाही याबाबत शंका आहे। कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस रवाना झाली आहे। मंत्री नितेश राणे यांच्याकडून गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्यांसाठी एका मोफत रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी या रेल्वेमध्ये जाऊन प्रवाशांशी चर्चाही केली। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीमधल्या बाजारपेठेत एका मटका अड्ड्यावर धाड टाकली होती। यावर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय। या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये मात्र खळबळ उडाली। पालघर नगर परिषदेच्या प्रभाग रचना करताना मुख्य अधिकाऱ्यांवर एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला असा आरोप केलाय भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी। अलका राजपूत यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार केली।